नमस्कार, भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय रविवार स्पेशल असं छोले भटुरे। छान रेसिपी आहे, सोपी आहे, अगदी कमी साहित्यात होते। सुरुवात करायची आहे। छोले मी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेले होते, छान फुलून आलेले आहेत। छोले बाजूला ठेवून घेऊया आणि एक अशी छोटीशी पोटोळी करायची आहे आपल्याला। सफेद कपडा घेतलाय, त्यावर मी सगळं साहित्य टाकून घेणार आहे। थोडे मी तमालपत्र, 2 तमालपत्र घेतलेली आहेत। 2 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत। मसाल्यांमध्ये 1 चक्री फूल घेतलेला आहे। दालचिनीचे तुकडे घेतलेत, हे बघा 2 दालचिनीचे तुकडे आहेत। 2 हिरव्या वेलच्या, 1 मोठी वेलची, 2 लवंग आणि 4-5 मिरे घेतलेली आहे। छोटा अर्धा चमचा मी ओवा घेतलेले आहेत, त्या पण टाकून घ्यायच्या आहेत। जवळजवळ 1 मोठा चमचा मी चहा पावडर घेतलेली आहे। हे आपल्याला छान असं बांधून घ्यायचं आहे। हे बघा छान मस्त अशी पोटली बांधलेली आहे। आता आपण एक कुकर घेऊया। कुकरमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे छोले। ही छोटी बांधलेली पोटली ही पण टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। छोले छान असे मऊ शिजावेत म्हणून आपल्याला थोडासा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही, अगदी 1 पिंच असा मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे। आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। छोले बुडतील एवढं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। कुकरचं झाकण लावून आपल्याला जवळजवळ 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तोपर्यंत आपण भटुऱ्यांसाठी पीठ मळून घ्यायचं आहे। मी जवळजवळ 2 वाट्या मैदा घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता, या वाटीने मी 2 वाट्या मैदा घेतलाय। छान चाळून घ्यायचं आहे आपल्याला। ते आपला चाळून झालेला आहे। आता आपण बाकीचे सर्व साहित्य टाकून घेऊया। आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। बेकिंग पावडर टाकून घ्यायची आहे। अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे। 1 चमचा भरून मी साखर टाकलेली आहे। साखर तुमच्याकडे दळलेली असेल तर दळलेली टाका। दही मी 3 ते 4 चमचे टाकून घेते। अर्धा चमचा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। छान हे मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकून छान असं मळून घ्यायचं आहे। हे आपल्याला जास्त कडक असा गोळा बनवायचा नाहीये, एकदम असा नरम मऊसूत असा हा गोळा आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झालं आहे आपलं। बघू शकता तुम्ही किती नरम असं पीठ झालेलं आहे। हे एवढं नरम आपल्याला भिजायचं आहे। हे बघा आता छान असं आपटत राहायचं आहे। 2 ते 3 मिनिटं आपण हे छान असं वापरून घेऊया। असं आपटून छान मळलेलं आहे। आता हे आपण थोडंसं तेल लावलेलं आहे आणि तेल लावून छान असं हे ठेवायचं आहे। आपल्याला जवळजवळ 2 तासासाठी आपण ठेवून घ्यायचं आहे। हे बाजूला ठेवून घेऊया। आता हे झाकून मी जवळजवळ 2 तासासाठी बाजूला ठेवते। आता आपण करूया पुढची तयारी। आता आपल्याला एक छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे। वाटणाची तयारी केलेली आहे। जवळजवळ मी 3 टमॅटो घेतलेत, मध्यम आकाराचे टमॅटो आहेत आणि 1 इंच अद्रकचा तुकडा, जवळजवळ 5 ते 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, या आपल्याला मिक्सरमधून छान अशी प्युरी बनवून घ्यायची आहे। या पद्धतीने मी थोडे जाड कापून घेतले। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। 2 हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता। हे आपल्याला छान असं मिक्सरमधून प्युरी बनवून घ्यायची आहे। छोले छान असे शिजलेत, बघून घेऊया। वाफ निघालेली आहे, काढून घेऊया। आता आपल्याला ही पोटली काढून घ्यायची आहे। छोले आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे। छोले छान असे शिजलेत, दाखवते मी तुम्हाला। हे बघा मस्त असे शिजलेले आहेत। आता आपण हे पाणी बाजूला आणि छोले बाजूला करून घेऊया। हे बाजूला ठेवून घेऊया। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि मी आज छोले लोखंडाच्या कढईत बनवत आहे। जवळजवळ मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। छोटा 1 चमचा आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं आहे। आपण थोडंसं जिरं टाकून घेतलेलं आहे 1 चमचा भरून आणि अर्धा चमचा ओवा टाकून घेतलेला आहे। थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आणि 1 कांदा, मी मोठ्या आकाराचा 1 कांदा कापून घेतलेला होता बारीक, तो कापून घ्यायचा आहे। छान असे परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला कांदे आपले छान असे मऊ झालेले आहेत। आता आपण मसाले टाकून घेऊया। अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, छोटे 2 चमचे छोले मसाला टाकलेला आहे। आपल्याला लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे। गॅस थोडा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले आपले जळायला नको म्हणून थोडं पाणी घालते। आता आपल्याला टमॅटो, अद्रक, लसूणची प्युरी टाकून घ्यायची आहे। मसाले छान असे भाजून झालेले आहेत। आपलं मीठ टाकायचं राहिलेलं होतं। आपण छोल्यांमध्ये मीठ टाकलेलं आहे, पण या मसाल्यांपुरतं आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे।
थोडेसे छोले टाकून घेऊया. थोडेसे क्रश करता येईल आपल्याला. छोले टाकून आपण छान असे हे क्रश करून घेऊया. मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपल्याला सर्व छोले टाकून घ्यायचे आहेत आणि हे पाणी देखील आपल्याला टाकून घ्यायचं आहे. छोले छान असे उकळायला लागले आहेत. आता आपण गॅस थोडासा कमी करून घेऊया आणि एक आपल्याला तडका द्यायचा आहे वरून. तडक्यासाठी मी गरम करायला तेल ठेवलेलं आहे. थोडंसं तेल आणि थोडं तूप आपण टाकलेलं आहे. हे बघा, बघू शकता गरम झालंय तेल. थोडे मी हे अद्रकचे लच्छे टाकून घेतलेत असे लांब लांब. थोडी कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे आणि थोडा मी छोले मसाला टाकून घेतलेला आहे. याचा आपल्याला तडका द्यायचा आहे छान. वरून आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. गरमागरम छोले आपले तयार झालेले आहेत. आपण हे अमृतसरी पद्धतीने हे छोले बनवलेले आहेत. आता आपण भटुरे करायला घेऊया. गॅस मी बंद करते आणि झाकण ठेवून बाजूला ठेवते मी छोले. आता आपण भटुरे बनवायला घेऊया. मी पीठ मळून डब्यामध्ये ठेवून घेत होतं. पीठ छान असं मस्त झालेलं आहे तयार, बघू शकता तुम्ही. तुम्हाला जर पीठ याच्यापेक्षा कमी मऊ मळायचं असेल किंवा तुम्हाला भटुरं लाटता येईल तर तुम्ही एवढं मळू शकता. नाहीतर मग अजून थोडंसं चपाती जसं पीठ मळतो चपातीला त्याप्रमाणे तुम्ही मळू शकता. आता आपण भटुरे करायला घेऊया आणि जेवढा वेळ जास्त पीठ मळून ठेवणार तेवढा वेळ तुमचे भटुरे खूपच छान येतील. म्हणून जितक्या लवकर तुम्हाला भटुरे मळता येते, भटुऱ्यांचं पीठ मळता येईल तितका लवकर तुम्ही भटुऱ्यांचं पीठ मळून ठेवा. गॅस मी चालू केलेला आहे आणि कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. जास्त पीठ लावायचं नाही आपल्याला, कमीत कमी पीठ लावायचं आहे. मस्त लाटून घेतलेला आहे. या पद्धतीने मी आणखीन 1-2 लाटून घेते. या पद्धतीने मी हे 2 भटुरे लाटून घेतलेले आहेत. आता आपण तळून घेऊया. कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि तेल देखील आपलं छान असं तापलेलं आहे. आपल्याला आता भटुरा टाकून घ्यायचा आहे. थोडं हाताने मी थोडं मोठा करते आहे, जेणेकरून छान असं साईडने खूप असं पातळ होईल आणि आतमध्ये पसरेल तो. रविवार स्पेशल आपला हा छोले भटुरे छान असे झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान असे झालेले आहेत. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.